महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो। 1 जून 1948ला हे महामंडळ स्थापन झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदा संघटना बाजूला ठेवून कर्मचारी इतक्या ताकदीने एकत्रित आले आणि हे एकत्रित आल्यामुळे सरकारला त्यांचा हेकेखोरपणा बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी लागली। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळपास 42 ते 45 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्यांच्या पत्नींचं कपाळ पांढरं झालेलं आहे, त्यांची लहान लहान मुलं पोरकी झालेली आहेत आणि या सगळ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्रातील सगळे कर्मचारी संघटित झाले आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती ठामपणे पुढे आले। आतापर्यंत या संघटना काम करत होत्या, जवळपास 28 संघटना आहेत, मान्यताप्राप्त संघटना आणि बाकीच्या संघटना। जेव्हा हे कर्मचारी महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांना जाऊन भेटले, ते काय नुसते मला आणि सदाभाऊलाच भेटायला ते असा विषय नाही, हा याचा इतिहास समजून घ्या। महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांना जाऊन भेटले, महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना जाऊन भेटले। जेव्हा हे शिष्टमंडळ माझ्याकडे आलं आणि त्यांनी एसटी कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये ही भूमिका समोर ठेवली, तेव्हा मी त्यांचा विषय समजून घेतला आणि आम्ही पहिल्यांदा 19 सप्टेंबरला पहिला विलीनीकरणाचा मेळावा झरे गावामध्ये घेतला, दुसरा मेळावा 5 ऑक्टोबरला कोल्हापूरला घेतला आणि तिसरा मेळावा लातूर जिल्ह्यामध्ये औसा येथे घेतला आणि आम्ही तिथं सगळ्या कर्मचाऱ्यांना आवाहन केलं की तुम्ही संघटना मुक्त व्हा, पावती मुक्त व्हा। सगळ्या लोकांनी या विषयामध्ये जोरदार प्रतिसाद दिला आणि म्हणून हे सगळे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की आपला नेमका आपल्यावरती अन्याय कोण करतंय आणि हे सगळे कर्मचारी संघटित होऊन संपावरती गेले। संप हा कर्मचाऱ्यांनी पुकारला हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय। या संपाचं नेतृत्व ना गोपीचंद करतोय ना सदाभाऊ करतात। या संपामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून सहभागी काली नव्हतो, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे, कारण आम्हाला या सगळ्या गावगाड्यातल्या लोकांच्या बरोबर आमची एक भावना जुळलेली आहे की त्यांच्यावरती अन्याय होतोय तर त्यांच्याविषयी आम्ही आवाज उठवला पाहिजे। आणि मग हे सगळे कर्मचारी जेव्हा विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती राज्यभर संप करत होते तेव्हा सरकार हे संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करत होतं। पोलीस बळाचा वापर झाला, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वापर झाला, त्यांच्या सगळ्या संघटनेने दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या पार्टीची लोक तिथं लाट्याकाट्या घेऊन आली तरीसुद्धा कर्मचारी फुटला नाही। आणि मग आम्ही शेवटी एक ठरवलं की सरकार मानायला तयार नाही तर 10 तारखेपासून आझाद मैदानावरती महाराष्ट्रातील सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही पोराबाळांसहित तिथं या आणि आमच्या या सगळ्या आव्हानाला कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला। बायका, मुलं, लहान लहान वडीलधारी मंडळी सगळे आझाद मैदानावरती ठाण मांडून बसले। सरकार पहिल्या दिवसापासून काय म्हणत होतं की हा विषय कोर्टामध्ये आहे आणि जोपर्यंत कोर्टाचा निर्देश येत नाही, समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही विलीनीकरणाच्या विषयावरती निर्णय घेऊ शकत नाही। 2 पहिल्या आमच्या जेव्हा बैठका झाल्या तेव्हा विलीनीकरणावरती चर्चा झाली, सरकारनं त्यांची बाजू ठामपणे मांडली की आम्हाला जोपर्यंत यामध्ये तांत्रिक अडचण आहे, तांत्रिक अडचण जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय करू शकत नाही। आणि मग 2 बैठका झाल्यानंतर परत आम्ही आझाद मैदानावरती बसलो, परत 4-5 दिवस आम्हाला निरोप आला नाही आणि माध्यमाच्या माध्यमातून सरकार वारंवार म्हणत होतं की आम्ही 2 पावलं पुढे यायला तयार आहे, कर्मचाऱ्यांनी 2 पावलं पुढे यावं। महाराष्ट्रातून अनेक लोक आम्हाला म्हणत होती सदाभाऊ आणि गोपीचंद यात तेल ओततोय, कामगारांची माती भडकवतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, या सगळ्या लोकांचा गिरणी कामगार करायचं धोरण या दोघांचं आहे। ती टीका आमच्याकडे होत होती। आम्ही दोन्ही बाजूचा विचार करत होतो, आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलत होतो, काही आर्थिक गणित मांडणारे, आम्ही काही अर्थतज्ज्ञ नाही, अशा लोकांचा आम्ही सल्ला घेत होतो। आपल्या पत्रकारितेमध्ये काही मंडळी आहेत ज्यांना यामधलं नॉलेज आहे त्यांच्याशी बोलत होतो, आपले काही संपादक आहेत त्यांच्याशी बोलत होतो। या चळवळीमध्ये, कामगार चळवळीमध्ये ज्या लोकांनी पूर्वीपासून काम केलंय, आमचं तर हे पहिलंच आंदोलन आहे कामगार चळवळीतलं, हे सगळ्या लोकांशी आम्ही चर्चा घेतली आणि मग सरकार जर 2 पावलं पुढे येत आहे तर आम्ही परवाच्या दिवशी सरकारबरोबर चर्चा करायला गेलो। आमच्याबरोबर शिष्टमंडळ होतं आणि तिथं गेल्यानंतर त्या दिवशी सुद्धा आम्ही विलीनीकरणाचाच मुद्दा आम्ही मांडलेला आहे आणि आम्ही विलीनीकरणाच्या आजही बाजूचे आहोत। विलीनीकरणाची लढाई न्यायालयामध्ये ताकदीनं लढावी, त्यासाठी आम्हाला जे काय लागेल ते आम्ही माननीय वकील साहेबांच्या पाठीमागे पाठबळ उभा करणार आहोत। परंतु सरकारनं जेव्हा ही भूमिका मांडली की जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही, समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या सगळ्या अडचणी तयार झालेल्या आहेत यामधून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, कारण संप आता 20 डिसेंबर तारीख कोर्टानं दिलेली आहे उच्च न्यायालयानं, तोपर्यंत हा संप चालवणं किंवा 20 तारखेला निर्णयच होईल अशी काही शाश्वती नाही, अशी काही गॅरंटी नाही। त्यामुळं विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये सरकार समितीकडे रोजच्या रोज सकारात्मक भूमिका मांडतंय हे सरकारच्या वतीनं स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून मग आम्ही सारासार विचार केला। त्यांनी जो प्रस्ताव दिला आमच्या समितीच्या समोर, आमच्या कर्मचाऱ्यांच्या समोर की तुम्हाला विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक आहोत, जर विलीनीकरणामध्ये समितीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर आम्ही त्याच दिवशी
आम्हाला उच्च न्यायालयाचा निर्णय हा बंधनकारक असेल, तुम्हालाही तो बंधनकारक असेल। ज्या दिवशी उच्च न्यायालयामध्ये समिती अहवाल सादर करेल आणि उच्च न्यायालयाचा निर्णय येईल त्या दिवशी तुम्हाला आम्ही विलिनीकरण करून घेऊ, तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊ। नंबर 2, आम्ही तिथं हा प्रश्न उपस्थित केला की तुमच्याकडे जर समितीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही तर तुम्ही काय करणार, निगेटिव्ह आल्यावर तुमची भूमिका काय असणार। तेव्हाही सरकारनं स्पष्टपणे सांगितलं, कारण इतका कर्मचारी एकत्रित झाल्यामुळं सरकारला या सगळ्या गोष्टीमध्ये नमावं लागलं। त्यांनी सांगितलं जर समितीचा अहवाल निगेटिव्ह आला तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते आम्ही या कर्मचाऱ्याला देण्याचा प्रयत्न करू, परंतु तुम्ही कर्मचाऱ्यांनी 2 पावलं पुढे या। आणि ह्या जो सगळा पेच महाराष्ट्रामध्ये तयार झाला आहे, दिवाळीच्या काळामध्ये भाऊ बहिणीला भेटू शकला नाही, पाडव्याच्या काळामध्ये लोक एकामेकांना भेटू शकले नाहीत, गावामध्ये जाऊ शकलेले नाहीत, आणि आज विद्यार्थी त्यांची शाळा चालू झालेली आहे, जवळपास 70 लाख प्रवासी रोज प्रवास करतायत, असा त्यांनी विषय कर्मचाऱ्यांच्या समोर मांडला। आणि तुमचा नवीन काय प्रस्ताव असेल तर द्या। कधीपर्यंत हा प्रस्ताव आहे, जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंतचा। आणि मग कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही परत आझाद मैदानावरती गेलो, सरकारच्या वतीनं जी भूमिका सांगितली आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला चोरून करायची काही गरज नाही, कारण हे सगळं कर्मचाऱ्याच्या समोर आम्ही भूमिका मांडत आलो आहे। आणि कर्मचाऱ्यांनी जो विषय त्यातनं मांडला, त्यात काही तज्ज्ञ मंडळी आहेत, काही डेपो मॅनेजर आहेत, या सगळ्यांनी कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे याचा एक आराखडा तयार करून कर्मचाऱ्यांच्याकडे दिला। परत तो आराखडा घेऊन आम्ही काल माननीय सरकारशी चर्चा केली तिथं। त्या विषयामध्ये जेव्हा नवीन विषय पुढे आले तेव्हा सरकार म्हणत होतं की आम्ही अंतरिम वाढ देतो, तर कर्मचाऱ्यांना अंतरिम वाढ नको आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही, मूळ वेतनामध्ये तुम्ही किती वाढ करू शकता ही आम्ही तिथं भूमिका ठामपणे मांडली। आणि बऱ्यापैकी या सगळ्या विषयामध्ये कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड याविषयी यशाबद्दल समाधानता आहे, पण दुसरीकडे त्यांना विलिनीकरण हा विषय अतिमहत्त्वाचा आहे, कारण त्यांना 2 विषय महत्त्वाचे होते की तुटपुंजा पगार आणि पगाराची शाश्वती। कारण 7 तारखेला पगार त्यांचा होत नाही, 2-2 महिने पुढे होतो, आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी हमी दिलेली आहे की 10 तारखेच्या पुढे एकही दिवस पगार जाणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्थमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। तशा पद्धतीची काल त्यांनी घोषणा केलेली आहे। आणि म्हणून माझं आपल्या माध्यमातून एक विनंती आहे, आव्हान आहे की आम्ही आता आझाद मैदानावरती जे ठिय्या आंदोलन अनाऊन्स केलं होतं त्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। या चळवळीमध्ये अनेक लोकांच्यावरती केसेस झालेले आहेत, ज्यांचा एसटी कर्मचाऱ्याशी काही संबंध नाही, अशा संघटना सुद्धा यामध्ये उतरल्या की ज्यांनी अनिल परब साहेबांच्या घरावरती काहीतरी साई पॅक केली, त्यांच्यावरती 353चा गुन्हा दाखल झाला आहे। ते आता आतमध्ये लोक आहेत, त्यांना 15 दिवस जामीन मिळणार नाही। काही महिलांनी मंत्रालयाच्या समोर रॉकेल अंगावरती पेट टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे। ते एसटी कर्मचारी नाहीत, ते बाहेरचे कर्मचारी आहेत। अनेक डेपोमध्ये इतर सगळ्या संघटनांनी, इतर सगळ्या लोकांनी या सगळ्या लोकांना सपोर्ट केला म्हणून त्यांच्यावरती केसेस दाखल झालेले आहेत। त्यामध्ये मी आहे, मी आटपाडी डेपोला कुलूप लावलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे असं सगळं सदाभाऊंच्या वरती झालेलं आहे। त्यामुळं ह्या सरकार काय असं सजासजी झुकलेलं नाही, या विषयावरती सरकार यायला काय लगेच तयार झालेलं नाही। या सगळ्या कर्मचाऱ्याची एकजूट आणि महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी दिलेलं पाठबळ यामुळं सरकारनं हा निर्णय केलेला आहे। आम्हाला वाटतंय की जे मिळेल ते घ्यायचं, राहिलेल्यासाठी भांडायचं, आंदोलनामध्ये काहीतरी भूमिका ठरली पाहिजे, जे मिळतंय ते पदरात टाकून घ्यायचं आणि जे राहील त्याच्यासाठी भांडायचं। आता आपलं राहिलं काय विलिनीकरण, तर ते विलिनीकरणाचा विषय न्यायालयामध्ये चालू आहे। तांत्रिक अडचण ही सगळी आहे, तर या विषयामध्ये सरकार परवापर्यंत सरकार तयारच होत नव्हतं ना। जेव्हा आमच्या 2 बैठका झाल्या तेव्हा आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही, अशी सरकार भूमिका मांडत होतं। परवा जेव्हा हा विषय पुढे आला आणि काल तो पुढे गेला, तर आम्ही सगळ्या लोकांशी चर्चा करून आपण पुढे कसं जायचं, कारण लोकांची निलंबनं झाली होती, आमच्यावरती विश्वास ठेवून लोक काय यामध्ये उतरले होती, त्यांची जवळजवळ 2,500च्या वर लोकांचं निलंबन झालं होतं, जवळजवळ 550 लोकांची सेवा समाप्ती झाली होती। सरकार तेही मान्य करायला तयार नव्हतं। आमची सगळी समिती, तुम्ही जोपर्यंत हे निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी चर्चा करत नाही। सरकारनं काल निर्णय घेतला की ज्यांचं निलंबन रद्द केलं आहे, ज्यांची सेवा समाप्ती केलेली आहे, त्यांनी आज आणि उद्या कामावरती हजर व्हावं, त्यांचं आम्ही निलंबन आणि सेवा समाप्ती रद्द करत आहे। असे सगळे विषय सरकारच्या वतीनं मांडले गेले। कर्मचाऱ्याच्या बाजूनं आजही आम्ही ठाम आहोत, असं कोणी म्हणायचं कारण नाही की आम्ही या आंदोलनापासून बाजूला जातोय, पण कुठंतरी आम्ही या सगळ्या विषयामध्ये सारासार महाराष्ट्राचा विचार करून, दोन्ही बाजूचा विचार करून लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाणं आवश्यक होतं। तर म्हणून आम्ही आज आझाद मैदानावरचं आंदोलन आज आम्ही मागे घेतोय, परंतु कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, कारण हा संप हा कर्मचाऱ्यांनी अनाऊन्स केला आहे। यामध्ये काही संघटना आहेत, काही वेगवेगळ्या विभागातली लोक आहेत, तर तो त्यांचा अधिकार आहे। सरकार 2 पावलं पुढे आलाय,
कर्मचाऱ्यांनी 2 पावलं पुढे यायचं का नाही यायचं हे कर्मचाऱ्यांनी ठरवावं। पण आम्ही कर्मचाऱ्याच्या सुखदुःखामध्ये कायम त्यांच्या सोबत असू। त्यांच्यावरती जेव्हा जेव्हा अन्याय होईल तिथं आम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहू। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही। आणि न्यायालयामध्ये जी लढाई चालू आहे त्या न्यायालयाच्या लढाईमध्ये आपण कसं जिंकू, समितीकडे कशा पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह अहवाल येईल अशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊ। याच्याबद्दल परत आणि आम्ही एक सविस्तर चांगल्या सगळ्या लोकांची एकत्रित करून समिती करून त्याची एक बैठक घेऊ। ज्या कर्मचाऱ्यांचं तुम्ही आहेत तेच कर्मचाऱ्यांचे आहेत ते अजून देखील संपावर ठाम आहेत, ते तुमचं हे बघा, कर्मचाऱ्यांच्या वरती आमचा कसलाही कुठलाही दबाव नाही। तुम्ही आझाद मैदानावरती गेला आणि एकही कर्मचारी तुम्हाला असा भेटणार नाही की आम्ही त्यांच्यावरती दबाव टाकलाय। आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही तुमची जी भूमिका असेल त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा। तुमच्यावरती आमचा असा अधिकार नाही की बाबा तुम्ही मागच घेतलं पाहिजे, काय आमची संघटना नाही, आम्हाला काय त्यामध्ये श्रेय लाटायची गरज नाही। त्यामुळं कर्मचारी ज्या भूमिकेचे ठाम असतील तो त्यांचा अधिकार आहे। परंतु आम्ही या चळवळीमध्ये उतरलो होतो तर आम्ही काही साधक बाधक चर्चा करणं, निर्णय घेणं हे आमच्यावर पण अनेक लोकांचं प्रेशर असते। ज्या लोकांना प्रवासाला त्रास होतोय, गावाडा गाड्या नाहीत, विद्यार्थ्यांचं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून कर्मचाऱ्याचा यामध्ये सगळ्यात मोठा महामंडळाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदा इतकी वेतनवाढ झाली। मूळ पगारात वाढ होण्याची ही पहिली घटना आहे। त्यामुळं हे फार मोठं यश आहे। संघटना विरहित कर्मचाऱ्यांनी मिळवलेलं हे यश आहे। कर्मचाऱ्यांनी जो लढा उभा केला, सरकारच्या विरोधामध्ये ताकदीनं लढलं, त्यांनी कितीही दबाव टाकला, किती भीती घालण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कर्मचारी जागावरून हलला नाही। म्हणून सरकारला शेवटी नमतं घ्यावं लागलं। पुढेही भविष्यामध्ये सरकार या विषयामध्ये पगारवाढ करेल असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे काल की बाबांनो आता एसटी कर्मचाऱ्याच्या वरती इथून पुढे कधी अन्याय होणार नाही अशी सरकारची भूमिका आहे। जिथं जिथं एसटी कर्मचाऱ्याच्या वरती अन्याय होईल तिथं आम्ही त्यांचे भाऊ म्हणून सभागृहामध्ये ताकदीनं लढू। रस्त्यावरची लढावी लागली तर परत आणि ताकदीनं लढू। तुम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहात, मात्र काल जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा सुद्धा शिष्टमंडळ नाराज होती, मागणी होती ती विलीनीकरणाचीच होती आणि तरी सुद्धा तुम्ही शिष्टमंडळ नाही अनिल परब यांच्यासोबत मंचावरती होते। असं नाही आहे, शिष्टमंडळानेच हे सगळा प्रस्ताव पुढे दिलेला आहे। शिष्टमंडळ शेवटी ते कर्मचारी आहेत, अनेक लोक त्यांना फोन करतात, ते कर्मचारी असल्यामुळे काही दबावात आले असतील। त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला इतकं ज्ञान नाही ना, वेतनवाढ कुठली, 6वा वेतन आणि 7वा वेतन, इतका डिटेल अभ्यास आमचा नाही। आम्ही त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्याकडून घेतलंय आणि ती बैठक काय 5-10 मिनिटं चाललेली नव्हती, जवळपास 4-5 तास 2 वेळा 3 वेळा बैठका झालेल्या आहेत। त्यामुळं जो कर्मचाऱ्यांच्याकडं लोकांनी प्रस्ताव दिला तोच प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे। कर्मचारी जरी तिथं नसले तरी त्या सभागृहामध्ये होते, परंतु कर्मचाऱ्यांच्यावरती अनेक लोकांचे त्यांना फोन येत होते। मला वाटतं 4-500 फोन त्या लोकांना आले असतील की बाबांनो तुम्ही या मुद्द्यावरती ठाम राहावा। परंतु आता विलिनीकरण तांत्रिक अडचणीत अडकलं आहे तर आम्ही त्यावर काय करू शकतो? बरं, जोपर्यंत सरकार आम्हाला काहीच दाद देत नव्हतं तेव्हापर्यंत आम्ही रेटून धरलं ना की सरकार आमच्यावर बोलायलाच तयार नव्हतं। परंतु परवाच्या दिवशी सरकार तर पहिल्या दिवशीपासून चुकीचं आहे। 2 बैठका झाल्या तेव्हा सरकारनं सांगितलं होतं आम्ही तुम्हाला 1 रुपयाची वाढ देऊ शकत नाही। आम्ही कुठलाही निर्णय जोपर्यंत समितीचा अहवाल आणि कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही यात 1 रुपयाची वाढ करू शकत नाही। नाही, मी बघा, ज्या संघटनांनी हे आंदोलन अनाऊन्स केलं होतं आताही आमचा तोच मुद्दा आहे, आताही आमचा विलिनीकरणाचाच मुद्दा आहे। परंतु विलिनीकरणाला जर तांत्रिक गोष्टीमुळे वेळ लागणार असेल तर माझा कर्मचारी उड्यावर का राहावा? आमची जबाबदारी म्हणून हे बघा, पहिल्या दिवशी विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टावरती होता। आम्ही सरकारबरोबर विलिनीकरणाच्या 2 बैठका केल्या, आम्ही सोडून काही शिष्टमंडळांनी केलेल्या आहेत। सरकार विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जी भूमिका पहिल्या दिवशी घेत होतं तीच भूमिका शेवटच्या मीटिंगमध्ये पण घेतली आहे। त्या भूमिकेमध्ये त्यांचा बदल नाही। परंतु आम्ही त्यांना काय म्हणत होतो, जर तुम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे द्या, 2 पर्याय होते ना, एक तर तुम्ही आम्हाला विलिनीकरण करून घ्या, नसेल तर राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्या पद्धतीनं द्या। पण सरकार 2 मीटिंगमध्ये आम्हाला म्हटलं की आम्हाला याच्यावरती कुठलाही निर्णय घेता येणार नाही। परवाच्या दिवशी जेव्हा माध्यमांच्या मधून त्यांनी 2-3 दिवस वातावरण केलं की कर्मचारी पुढे यायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत, गोपीचंद आणि सदाभाऊ यामध्ये तेल घालतायत, डोकी भडकवतायत, अमुक करतायत, तमुक करतायत। आमची जबाबदारी सरकारशी बोलणं, चर्चा केल्याशिवाय तर काही मार्ग निघत नाही। आणि म्हणून जेव्हा चर्चेला आम्ही परवा दिवशी गेलो तेव्हा सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जी भूमिका आमची पहिल्या दिवशी होती तीच भूमिका आता आहे।
कोर्टाचा निर्णय येत नाही आणि समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत आम्ही विलिनीकरणाची भूमिका स्पष्ट करू शकत नाही. आता कोर्टाने तारीख दिल्या 20 डिसेंबरपर्यंत अजून पुढं जर तारीख दिली तर या कर्मचाऱ्यांचं काही नुकसान होईल. शेवटी आम्हाला लोक बोलणार आहेत, त्यांची सेवा समाप्ती झाली आहे, त्यांचं निलंबन झालं आहे, आमची जबाबदारी आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही त्यांची सेवा समाप्ती त्यांचं निलंबन रद्द करून त्यांच्या पगारामध्ये राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या जवळ कसं जाता येईल असा सर्वस्वी प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे आणि त्यामध्ये या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना प्रचंड मोठं यश आलेलं आहे. त्यांची भावना आजही विलिनीकरणाच्या बाजूची आहे आणि त्या भावनेसोबत आम्ही आहोत. कोर्टामध्ये ज्या ताकदीनं लढाई लढते त्या बरोबर आम्ही लढाई लढतच आहे. दुसऱ्या बाजूनं सरकार आम्ही अनेक आंदोलनं करतोय, अनेक वेळा आम्ही पुढे येतोय. मागं मी बैलगाडीचं आंदोलन केलं, त्या बैलगाडीच्या आंदोलनामध्ये सरकारनं 1000-2000 पोलीस लावले होते माझ्या झरे गावामध्ये. माझे बंधू हे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत सांगलीचे, हेही त्या आंदोलनामध्ये सक्रिय होते. काल या ST च्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. आम्हाला दोन्ही बाजूला कचाडत लगेच त्यांनी हद्दपारीचं नोटीस काढलं जयंत पाटलांनी सगळ्या अधिकाऱ्यांच्या वरती दबाव टाकून. म्हणजे एका बाजूला आम्ही लोकांच्या बरोबर लढतोय तर दुसऱ्या बाजूला आम्हाला हद्दपार करण्याचा प्रयत्न होतोय. यांना तर हद्दपारीचं नोटीस दिलंय की तुम्हाला 7 दिवसात हद्दपार का करण्यात येऊ नये. म्हणजे राजकीय दोन्ही बाजूनं ते आम्हाला कोंड्यात पकडण्याचा प्रयत्न करतायत. मी आपल्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांना सांगतो की विधान परिषदेचा जेव्हा मी अर्ज भरला तेव्हा 3 दिवस तुम्ही या महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख, माननीय शरद पवार तुम्ही सगळे बसून माझा अर्ज बाद करण्यासाठी टोकाचा प्रयत्न केला. वरून खालीपर्यंत तुम्ही ढोंगण घासलं परंतु तुम्ही माझा अर्ज बाद करू शकला नाही. आज तुम्ही आम्हाला दादागिरी करून STचं जेव्हा आंदोलन होतं त्याच्या अगोदर 2 दिवसच माझ्यावरती गाडीवरती हल्ला झाला, 307चा गुन्हा दाखल केला. आता मला कोर्टाने इंटरिम जामीन मंजूर केला आहे. म्हणजे आम्ही अशा कचाट्यात सुद्धा कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहिलोय आणि त्यांनी किती जरी आम्हाला हतबल करण्याचा प्रयत्न केला तर मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर आणि बिरू वाटेगावकरांचं रक्त आमच्या अंगात आहे. या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही ताकदीने लढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही कायम राहणार आहे. हे बघा, शासनानं जे बैठकीमध्ये काल सांगितलंय की जे सेवा समाप्ती आहे आणि ज्यांचं निलंबन केलेलं आहे त्यांनी जे गावाकडे आहेत त्यांनी आज ड्युटीवरती यावं 12 वाजेपर्यंत आणि जे मुंबईच्या आंदोलनामध्ये आहेत त्यांनी परवा यावं. शासनानं आम्ही आंदोलनामध्ये आहे तर शासनाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे तर शासनाचं या बाबतीमध्ये स्वागत केलं पाहिजे. कारण निलंबन आणि सेवा समाप्ती त्या कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत आणि त्यामुळं या आंदोलनातला एक भाग म्हणून सरकारनं ते मागे घेतलेलं आहे. त्यामुळे आता शेवटी कर्मचाऱ्यांना ठरवायचं आहे की नेमकं काय. तुमच्या सोबत जे सदावर्ते होते, जे न्यायालयीन लढाईमध्ये सोबत होते, तुम्ही हातात हात घालून परवापर्यंत होता, त्यांचे ते संपावर अजूनही ठाम आहेत. तर तुम्ही संपात हे बघा, हा संप कोण पुढं चालवणार असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेणारे आम्ही कोण आहे. हा संप जर पुढं चालवणार असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत, आम्हाला याचा आक्षेप नाही, आम्ही कोणाला विरोध नाही. परंतु आम्ही जर सरकार 2 पावलं पुढं आला असेल आणि आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन जर 2 पावलं पुढं यायला सांगितलं असेल आणि तुम्ही सगळे मीडियावाले तुम्ही सगळे बघितलं सगळ्या लोकांच्या भावना तर आम्ही 2 पावलं सरकारकडे पुढे गेलो. आता कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे पुढं जायचं का न जायचं, तो कर्मचाऱ्याचा अधिकार आहे. आम्ही कर्मचाऱ्यावरती आमची कुठलीही जबरदस्ती असणार नाही. कर्मचाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. काही कर्मचाऱ्यांचं मत आहे की चांगल्या पद्धतीची वाढ मिळालेली आहे, काही कर्मचाऱ्यांचं मत आहे की आम्हाला विलीनीकरण पाहिजे. पगाराची शाश्वती काय असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. पण सरकारच्या वतीनं पगाराची शाश्वती घेतलेली आहे. जोपर्यंत विलीनीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सरकार 10 तारखेला 7 तारखेला पगार होत होता, त्यांनी 3 दिवस वाढवून मागितले. 10 तारखेला पगार होईल, 10 तारखेचा 11 तारीख होणार नाही. जर सरकारनं यामध्ये दागाफटका केला तर आम्ही कुठं जाणार आहे. आम्ही या सभागृहामध्येच आहे, आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही या ST कर्मचाऱ्यांच्या बाजूचा आवाज आणखी बळकट करू. हो, आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडलेला आहे की समिती सरकारची आहे आणि यामध्ये अहवाल निगेटिव्ह येऊ शकतो. आणि हे काय आम्ही इथं मांडलंय आणि सरकारकडेही मांडलंय ना की तुमचं सरकार म्हणतं की समितीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी तो आम्हाला बंधनकारक आहे, निगेटिव्ह आला तर बंधनकारक आहे. पॉझिटिव्ह आला तर आम्हाला आनंद आहे, पण जर निगेटिव्ह आला तर तुम्ही काय करणार याच्यावरती स्पष्ट आम्ही सरकारशी बोललो या विषयामध्ये. त्यावेळेस सरकारनं आम्हाला सांगितलं जर समितीचा अहवाल निगेटिव्ह आला तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतं ते आम्ही ST कर्मचाऱ्याला देण्याचा प्रयत्न करू. आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत. जिथं जिथं कर्मचाऱ्यांची अडचण येईल तिथं तिथं आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत. कुणी काही जरी म्हटलं आमच्या मनात काही खोट नाही. आम्ही काही संघटनाचे पदाधिकारी नाही, आम्हाला काही संघटना काढायची नाही, आम्हाला काय पावती गोळा करायची नाही, आम्हाला काही वर्गणी गोळा करायची नाही. आमचं काम आहे म्हणून आम्ही तिथं लढतोय. आम्हाला घाबरायचं काही कारण नाही. आम्ही काय कुणाचा विश्वासघात करत नाही.
आम्हाला जे योग्य वाटतं महाराष्ट्रातील सगळ्या लोकांशी जेव्हा तज्ज्ञ लोकांशी बोलतो आणि ते लोक जेव्हा आम्हाला सल्ला देत असतील, ठीक आहे, आमच्या पार्टीचे नाहीत, पक्षाचे नाहीत, वेगवेगळी लोक जेव्हा भूमिका आम्हाला मांडतात की तुम्ही या आंदोलनामध्ये कुठंतरी व्यवस्थितपणे पुढे जायला पाहिजे, आम्ही त्या सगळ्या लोकांचा विचार करून, कर्मचाऱ्यांचा विचार करून, जो कर्मचारी आत्महत्या करत होता तो कर्मचारी कोण आत्महत्या करतो, 1 ते 10 नोकरी लागलेला आहे, 1 ते 10 वर्ष आहे, 10 ते 20 वर्ष आहे, त्यांच्या पगारामध्ये मूळ वेतनामध्ये 5,000 आणि दुसऱ्याच्या मध्ये 4,000 रुपये वाढ केलेले मूळ वेतनामध्ये, त्यांचा पगार 7,200 आणि बाकीच्यांचा पगार काहीतरी 5,000-5,500 वाढतोय. आणि काही गोष्टीमध्ये इन्सेंटिव्ह करून घेतला आम्ही 750 कर्नाटक राज्यामध्ये. तिथल्या कर्मचाऱ्यांना रोज जो काही त्यांचा एसटीचा व्यवहार होतो त्यावरती 2% इन्सेंटिव्ह मिळतो. आम्ही सरकारला काल घोषणा करायला भाग पाडलं की तुम्ही राज्यामध्ये या कर्मचाऱ्यांच्यासाठी इन्सेंटिव्ह डिक्लेअर करा आणि ते 4-5 दिवसामध्ये करतो म्हणले. तो जर डिक्लेअर झाला तर रोज जे 500-1000 रुपये, आता माझ्या आटपाडीतून एक गाडी मुंबईला येते त्याचा 1 लाख रुपये धंदा होतो, जर त्याच्यावरती 2% मिळाले तर त्याला 2,000 रुपये मिळतील. म्हणजे असा सारासार विचार करून आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांचे कपड्याचं जे टेंडर होतं ते टेंडर आता रद्द करून त्याचे सगळे पैसे कर्मचाऱ्याच्या खात्यावरती देण्याचं सरकारनं मान्य केलेलं आहे. म्हणजे जे संघटनांनी गेल्या 72 वर्षामध्ये केलं नाही ते कर्मचाऱ्याच्या एकाच दणक्यामध्ये हे झालेलं आहे. आणि हा सगळा विजय हा कर्मचाऱ्यांचा आहे, त्यांच्या सगळ्या पाठीशी उभा राहणाऱ्या लोकांचा आहे. आझाद मैदानावरती कर्मचाऱ्यांना आम्ही भेटून आलो, कर्मचाऱ्यांशी बोलून आलो. तुमची जी भूमिका असेल त्या भूमिकेवरती तुम्ही ठाम राहा, तुमच्यावरती आमचं बर्डन नाही. पण आम्हाला या आंदोलनामध्ये आम्ही सरकारशी बोललोय, सरकारबरोबर चर्चा केली तर आम्हाला या आंदोलनामध्ये आमची भूमिका स्पष्ट करावी लागेल. आणि त्यांना हेही आम्ही सांगून आलोय की आम्ही पत्रकार परिषद घेऊन हे आंदोलन आम्ही स्थगित करतोय, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. ते त्यांना आता फक्त इतकीच माहिती आहे की तुम्ही पत्रकार परिषद घ्यायला आलेला आहात. नाही त्यांच्याशी सगळं बोलून आलेलो आहे. आता नाही आझाद मैदान, आता आम्ही निर्णय जाहीर केलेला आहे की आझाद मैदानावरचं आंदोलन आम्ही परत घेतोय. जर कोणाला ते पुढे चालवायचं असेल तर त्यालाही आमच्या विरोध. भीती वाटते का सर, तुम्ही पुन्हा आझाद मैदानाला तयार नाही आहात? नाही घोषणा मागाशी पण दिल्या ना, काल पण दिल्या, रोज देतात. आमच्या बाजूने घोषणा देत नाही, आमच्या विरोधात देतात. घोषणाची आम्हाला भीती नाही, पण सविस्तर भूमिका आम्हाला तुमच्यासमोर मांडणं गरजेचं होतं ना. तिथं हजारो कार्यकर्ते आहेत, आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे तिथं मांडू शकलो नसतो. घोषणाची आणि विरोधाची आम्हाला भीती नाही. आम्ही नंगे फकीर माणसं आहोत, आम्हाला त्याची चिंता नाही. आम्ही सर्व जे करतोय ते कामगाराच्या हिताचं करतोय. कालही ते करत होतो, आजही ते करतोय आणि उद्याही ते करत राहणार. कोणाला काही आमच्यावरती आक्षेप असेल, विरोध असेल तर राजकारणामध्ये ते होत राहतं, पण त्याची आम्हाला चिंता नाही. आम्ही कामगाराच्या बाजून आहोत आणि निर्णय घेतोय आणि आम्ही कामगारांच्यासाठी जेवढा कोणी संघर्ष केला तेवढा केला आहे.